नमस्कार फ्रेंड्स, कोकण तडका यूट्यूब चॅनलमध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते। आज मी बिगिनर्ससाठी फिश कसे साफ करायचे, फिशमध्ये मी बोंबील फिश घेतला, त्याला बॉम्बे डक असं म्हणतात, तर ते कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे ज्या नवीन आहेत या म्हणजे ज्यांना फिश साफ करता येत नाही किंवा बोंबील कसा साफ करायचा ते माहित नाही, तर त्यांच्यासाठी मी दाखवणार आहे आज फिश कसे साफ करायचं ते। तर आपण इथे घेतले आहेत साधारण 7 बोंबील आहेत, बघू शकता तुम्ही। तर आता मी फ्राय साठी जे आपण साफ करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी विळी घेतली आहे। हा जो बोंबील आहे हे त्याचं तोंड आहे, हे पंख, इथे पण पंख असतं, इथे पण, आणि ही शेपटी। तर आपल्याला हे सर्व व्यवस्थित साफ करून घ्यायचंय। मी इथे हे कट करून घेणार आता ह्याच्यामध्ये, आणि त्याच्याबरोबर जे त्याच्या पोटगळीचा जे वेस्टेज असतं ते त्याच्याबरोबर निघतं। आता हा जो पंख आहे हा आपण कट करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर ह्या साईडला आणि शेपटीच्या साईडला पण इथे, आणि ही शेपटी सुद्धा। तर तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारे मी ह्याला व्यवस्थित साफ केलंय। ह्याच्यामध्ये काही मोठं साफ करण्यासारखं नसतं, बस एवढे 2-3 पार्ट कट केले की आपला बोंबील स्वच्छ होतो। त्याच्यानंतर मी ह्याचे 2 भाग करून घेणार आहे। आता जर आपल्याला रश्श्यात घालायचं असेल तर ह्याचे 2 पीस करून आपण रश्श्यामध्ये घालतो। आता मी फ्राय साठी दाखवणार आहे। तर हा जो बोंबील आहे मी हा कट करून घेतलाय, तर ह्याला मी हे बघा ह्या साईडने मी असं एक मिडल असा मध्ये कट मारणार। तुम्ही बघू शकता हा अशा पद्धतीने हा आपला बोंबील छानपैकी, म्हणजे ह्याला जेव्हा तुम्ही मॅरिनेशन करता आणि जेव्हा फ्राय करता तो एकदम मस्त कुरकुरीत फ्राय होतो। तर ह्याच्यामध्ये मी ह्याला पाण्यामध्ये टाकते। ह्या साईडने म्हणजे ही जी खालची बाजू आहे पोटाकडची, तिथून हे बघा अशा प्रकारे बाकीचे बोंबील पण आता आपण साफ करून घेऊया। हा बघा हा डोक्याचा भाग, हा जेव्हा कट करतो ना तेव्हा त्याच्यामधनं हे बघा ह्याच्या पोटामध्ये असे छोटं फिश, म्हणजे काही कोलंबी वगैरे जे खातात मासे, दोन्ही साईडने त्याचे पंख, शेपटीकडच्या बाजूने खाली, आणि शेपटीचा भाग। आता हा आपला बोंबील स्वच्छ झालेला आहे। हा इथे थोडा पार्ट राहिला, दोन्ही बाजूने। त्याला 2 भाग करून घेऊया। तर हे पोटाच्या साईडने आपण त्याला एक कट मारूया। आता हे ह्या पद्धतीचे। आता दुसरं म्हणजे जर तुम्हाला हे जमत नसेल तर जे आपण जनरली हॉटेल्समध्ये वगैरे खातो तिथे पद्धत सेम आहे साफ करण्याची, फक्त जी कटिंग मी तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये व्हेरिएशन थोडंसं त्यांचं वेगळं असतं।
आता हा जो बोंबील आहे ना, त्याला फक्त हे लोक असं ह्या 2 जे पीस आहेत अशा पद्धतीने, किंवा ह्याच्यामध्ये अजून 1 पीस, आणि मग ह्याला मॅरिनेशन करून डीप फ्राय मध्ये, म्हणजे लाईक तुम्हाला ते भजी सारखे असे फ्राय होतात. पण त्याच्यापेक्षा हे जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचे असेल तव्यामध्ये तर ही पद्धत आहे. तर तुम्हाला कुठलीही जे कम्फर्टेबल आहे तुम्ही करू शकता. हे बघा, बोंबील अगदी फ्रेश आहेत. आणि हा फिश, ह्याच्यामध्ये जे सत्व आहेत, जीवनसत्वाच्या बाबतीत जर ह्याच्याबद्दल बोललं गेलं तर हा कुठल्याही वयोगटातील व्यक्तींसाठी अत्यंत गुणकारी मासा आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोल, बाकी ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्याचं म्हणजे ह्याच्यामध्ये खूप फायदे आहेत. तर अशा प्रकारे मी इथे बोंबील साफ केले. तर बाकीचे पण मी सर्व करून घेते. एकदम इझिली, हलक्या हाताने, अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही. हे माझे सर्व बोंबील साफ करून झाले, तुम्ही बघू शकता. तर ह्याला मॅरिनेशनसाठी तुम्ही कोकम, लिंबू सुद्धा यूज करू शकता. जनरली आपण कोकणामध्ये, तर मी तुम्हाला नेहमी सांगते की कोकमच यूज करतो. तर मीठ, कोकम लावून, आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची ह्या प्रकारे जर मॅरिनेट केलं आणि ह्याला रवा फ्राय केलं तर हे अत्यंत उत्कृष्ट असे बोंबील फ्राय बनतील तुमचे. तर हे अशा प्रकारे साफ करायचे. तर